हॅलो. आपला करंट अफेअरचा एक पेड कोर्स चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपले डिसेंबर 2024 पासून तर मार्च 2025 पर्यंतचे करंट अफेअरचे लेक्चर संपलेले आहेत. आणि त्याचाच एक पार्ट म्हणून टेस्ट सिरीज पण आहे त्याच्यात. ज्याच्यामध्ये 7 मिनी टेस्ट आहेत आणि 2 फुल लेंथ टेस्ट आहेत. आता ह्या मिनी टेस्टचा पहिली टेस्ट संपलेली आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन किंवा क्वेश्चन आन्सरचं लेक्चर म्हणून हे लेक्चर आहे. ठीक आहे. आता तुम्ही ज्यांनी ती टेस्ट सोडवली नाही त्यांच्यासाठी काय आहे, की हे पॉज करा एकदा लेक्चर, हा क्वेश्चन वाचा, क्वेश्चन सोडवा, त्याच्यानंतर हे एक्सप्लेनेशन बघा. तर पहिलं आपलं आहे अर वित्तीय आरोग्य निर्देशांक किंवा फिस्कल हेल्थ इंडेक्स. आता फिस्कल हेल्थ इंडेक्स हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सांगितलं होतं. कारण की नीती आयोगाचा हा असा पहिलाच रिपोर्ट आहे, की जो फिस्कल म्हणजे पूर्ण राज्यांचा, पूर्ण भारतातल्या राज्यांचा फिस्कल हेल्थ किंवा वित्तीय आरोग्य मोजत आहे. आता हा जो निर्देशांक आहे, हा कशावरून मोजतात, की कोणी डेब्ट किती घेतलंय, कोणी फ्रीबीज किती किती दिली आहे, कोणत्या राज्यामध्ये रिसोर्सेस किती आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवर हे वित्तीय आरोग्य निश्चित करत आहे. आता आपल्याला वाटेल, की म्हणजे तुम्ही कॉमन सेन्सनी बघा. आपल्याला काय वाटेल, की हा जो वित्तीय आरोग्य आहे, तर हे कोणत्या राज्यामध्ये जास्त असेल? हा समजा म्हणजे पूर्ण साउथ इंडियाचा मॅप आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला वाटेल, की हा जो महाराष्ट्र आहे किंवा हे साउथ इंडियन स्टेट्स आहेत किंवा गुजरात आहे, ह्यांची वित्तीय हालत किंवा वित्तीय आरोग्य खूप चांगलं असेल किंवा फिस्कल हेल्थ खूप चांगलं असेल, बरोबर? पण तसं नाहीये. इथं एक वेगळी गोष्ट आहे. काय? की इकडले जे राज्य आहे, जे आपण ज्यांना थोडंसं गरीब राज्य म्हणतो, त्या राज्यांची वित्तीय हालत खूप चांगली आहे. जसं की ओडिसा, झारखंड, तेलंगणा नाही, छत्तीसगड, गोवा. तर हे राज्य आहेत, ह्यांची वित्तीय हालत खूप चांगली आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन वाचू आपण. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 च्या क्रमवारीनुसार खालील राज्यांची चढत्या क्रमाने किंवा असेंडिंग ऑर्डरने मांडणी करा. म्हणजे काय? 1, 2, 3, 4. तर आता मी हे जे प्रश्न आहेत, हे मी प्रश्न एमपीएससी जे पीवायक्यू आहेत, तर त्यांचीच लँग्वेज वापरून मी फक्त करंट अफेअर्स मध्ये मिक्स केलेले आहेत. तुम्हाला हे सेम लँग्वेज तुम्हाला एमपीएससीच्या पीवायक्यू मध्ये पण दिसेल. ठीक आहे. आता मी असे मागे रँडमली कुठूनही काही उचलून असे बनवले नाही. मी स्वतः बनवलेले आहेत हे क्वेश्चन. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? ओडिसा, छत्तीसगड, गोवा आणि झारखंड. आता मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करून दिलं होतं. चांगलं व्हिज्युअलायझेशन करून दिलं होतं, की कोणते राज्य आहेत? पहिलं आहे ओडिसा, दुसरं आहे छत्तीसगड, तिसरं आहे गोवा, चौथं झारखंड आणि पाचवं गुजरात, सहावं महाराष्ट्र आहे. तर एवढे सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त महाराष्ट्राचं सहावा एवढं लक्षात ठेवा आणि पहिले 3 लक्षात ठेवले तरी चालतील. कोणतं पहिलं आहे? ओडिसा, दुसरं छत्तीसगड, तिसरं गोवा. ठीक आहे. आता इथं काय दिसतंय? ओडिसा, छत्तीसगड, गोवा. बरोबर? अशीच लाईन असणार आहे. ए-बी-सी-डी. ए-बी-सी-डी याचा आन्सर आहे. हे बघा. ओडिसा, छत्तीसगड, गोवा, झारखंड, गुजरात. महाराष्ट्र 6वा आहे. आता हा तुम्हाला ब्लँक मॅप दिलाय, कोरा मॅप दिलाय. हा तुम्हाला स्वतःच्या हाताने फिल करायचा आहे. 1 नंबर इथं असं लिहा, 2 नंबर इथं लिहा, 3 नंबर इथं लिहा, 4 नंबर इथं लिहा, 5वा नंबर गुजरातचा, 6वा नंबर महाराष्ट्राचा. अशाने तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. जरी इथं दिलंय तरी स्वतःच्या हाताने लिहिलं तर तुम्हाला चांगलं पाठवून जाईल. त्यासाठी हा ब्लँक मॅप दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कशावर आहे? 5 लँग्वेजेसला आता क्लासिकल लँग्वेजेसचं स्टेटस मिळालं होतं किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. आता 2004 ला पहिल्यांदा एका भाषेला तो दर्जा मिळाला होता. त्यानंतर 2005 ला त्यांनी थोडेसे क्रायटेरिया चेंज केले आणि बाकीच्या परत जे लँग्वेजेस आहेत त्यांना हा अभिजात भाषेचा किंवा क्लासिकल लँग्वेजचे स्टेटस द्यायला सुरुवात केली. आता 2004 ला त्यांनी एका भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्यांनी काही निकष आणले होते. 3 निकष आणले होते किंवा 3 क्रायटेरिया आणले होते. ते त्यांनी चेंज करून 2005 ला टोटल 4 निकष केले आणि त्या निकषाच्या आधारे आणखी बाकीचे लँग्वेजेस आणले. आता ते लँग्वेजेस कसे आहेत ते एकदा बघून घेऊ कोणते-कोणते लँग्वेजेस आहेत. तर हा आपला साउथ इंडियाचा मॅप आहे समजा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी 2004 ला जी निकष आणले होते त्याच्यामध्ये हे जे साउथ इंडियन जे तामिळनाडू आहे, तर त्याच्यामधली जी तामिळ भाषा आहे, तर त्याला सगळ्यात आधी स्टेटस दिलं. त्याच्यानंतर 2005 ला तुम्हाला सांगितलं स्टेटस त्यांनी निकष त्यांनी चेंज केले. त्या निकषामुळे संस्कृत आहे, संस्कृतला दुसऱ्या नंबरला त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याच्यानंतर काय केले ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आले. तिथं कोणतं तेलुगू भाषा आहे. तर ते त्याच्यानंतर तेलुगू भाषेला मिळालं. तेलुगू भाषेच्या सोबतच इकडे आहे कन्नड. बरोबर? जे कर्नाटक आहे तिथं कन्नड आहे. त्या भाषेला पण मिळालं. त्याच्यानंतर जी 5वी भाषा आहे ती होती आपली केरळची मल्याळम. ठीक आहे. ह्या अशा 5 भाषा झाल्या. लक्षात आलं हे व्हिज्युअलायझेशन. त्याच्यानंतर 6वी भाषा इकडली होती. कुठली? ओडिसाची. ठीक आहे. ह्या झाल्या 6 भाषा आणि त्याच्यानंतर म्हणजे हे 2014 ला 6व्या भाषेला मिळालं होतं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे आता मागच्या 2 वर्षाआधी 2024 ला सरकारने अजून काही निकष चेंज केले. म्हणजे एकच निकष 4 निकष होते. त्याच्यापैकी एक निकष चेंज केला जेणेकरून हे 5 जे आता नवीन लँग्वेजेस आहेत त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून. तर ह्या भाषा कोणत्या आहेत? एक आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची मराठी. त्याच्या तिकडे पाली आणि प्राकृत.
म्हणजे ते बिहारच्या वरती वगैरे पाली बोलल्या जाते आणि प्राकृत पण ती भाषा आहे. त्याच्यानंतर इकडे आहे वेस्ट बेंगालची बेंगाली, त्याच्यानंतर आसामची आसामी. तर अशा 5 लँग्वेजेसला आणि आधीचे 6 लँग्वेज असे टोटल 11 लँग्वेजेसला हा क्लासिकल लँग्वेजचा स्टेटस मिळालेला आहे. ठीक आहे. तर आता हे जे क्लासिकल लँग्वेजचं स्टेटस मिळालेलं आहे, तर त्याचा प्रश्न बघा. ऑक्टोबर 2024 मध्ये भारत सरकारने 5 भाषांना अभिजात भाषा किंवा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा प्रदान केला होता. त्याच्यापैकी खालीलपैकी अभिजात भाषा म्हणून एखादी भाषा मान्य करण्यासाठी वापरला जाणारा निकष नाही. लक्षात ठेवा, नाही विचारलाय. कोणता निकष नाही खालीलपैकी. तर तो कोणता निकष नाहीये ते बघायचं आपल्याला. तर हे पॉज करा, आधी हे सोडवा तुम्ही, नंतर सांगतो. बघा, आता इथं काय काय दिलंय, हे जे हे दिले स्टेटमेंट, तर हे सगळेच्या सगळे स्टेटमेंट पीआयबी मधले आहेत. पीआयबी मध्ये हे चारच्या चारही निकष दिलेले आहेत आणि 4 निकषपैकी एक जो निकष आहे तो आधीचा निकष आहे, तो चेंज करून आपण परत दुसरा निकष आणले आहे. ते बघू आता. तर सुमारे 1500 ते 2000 वर्षांचा प्रदीर्घ काळ व्यापणारा प्राचीन ग्रंथसंग्रह किंवा लिखित इतिहास पाहिजे. हे पहिला क्रायटेरिया आहे, तर हा बरोबर आहे क्रायटेरिया. त्याच्यानंतर ए बॉडी ऑफ एन्शियंट लिटरेचर टेक्स्ट विच इज कन्सिडर्ड अ हेरिटेज बाय जनरेशन्स ऑफ स्पीकर्स. म्हणजे काय, पिढ्यानपिढ्या बोलणाऱ्यांकडून वारसा, आपण त्याला वारसा म्हणून बघतो, प्राचीन जो आपला ग्रंथसंग्रह आहे त्याला. ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर अ लिटररी ट्रॅडिशन मस्ट बी ओरिजिनल अँड नॉट बॉरोड फ्रॉम अदर स्पीच कम्युनिटी. म्हणजे काय, की स्वतःची ओरिजिनल असावी जी आपली लँग्वेज आहे आणि कोणत्याही भाषिक समुदायाकडून उधार घेतलेली नसावी. पण आता बघा, आपली जी मराठी आहे, मराठी आपली म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण दुसऱ्या भाषेकडून पण थोडी थोडी घेतलेली आहे. तर एकदम ओरिजिनल नाही आपली मराठी आहे, पण एकदम जी प्रॉपर मूळ जशी तामिळ वगैरे आली आहे तशी प्रॉपर मूळ नाही ती. इकडच्या तिकडच्या म्हणजे ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये संस्कृत म्हणा, त्याचं मूळ बघू शकतो आपण तिथे. तर अशी नाही आहे. तर हे आधी निकष होतं, बरोबर. त्याच्यामुळे मराठीला ते स्टेटस मिळत नव्हतं. आता हे निकष काढलंय आणि त्याच्यामुळे मराठीला आता स्टेटस मिळालंय. तर ह्याचा अर्थ हे उत्तर असणार आहे की त्यांनी निकष नाही ते विचारले. ठीक आहे, हे निकष कोणते कोणते आहेत ते बघून घेऊ आता. हा आता पहिल्या याच्यात बघितला आपण. तर हा आहे की 1500 ते 2000 वर्ष आधीचे आपले पूर्ण ग्रंथसंग्रह पाहिजे, लिखित इतिहास पाहिजे. साधं सुद्धा नाही, लिखित इतिहास पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे वारसा आपण त्यांना बघतो, हे पण सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरं हे आहे बघा, नॉलेज टेक्स्ट इस्पेशली प्रोज टेक्स्ट इन ॲडिशन टू पोएट्री, एपिग्राफिकल अँड इन्क्रिप्शनल एव्हिडन्सेस. म्हणजे काय, की फक्त काव्य आणि गद्य नाही, तर शिलालेख आणि अभिलेखीय पुरावे पण पाहिजे. तर हा आता तिसरा लेटेस्ट ऍड केलेला आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला डायरेक्ट हा पण प्रश्न विचारू शकतील की कोणता वेगळा चेंज केलेला आहे. तर हा वाला चेंज केलेला आहे. तिसरा हा लक्षात ठेवा. आणि चौथा पण तो आधी जो जो होता तोच सेम आहे. ठीक आहे. तर असे हे निकष लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. भाषा लक्षात आल्या आणि हे निकष पण लक्षात आले. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता, हां, हा प्रश्न. हा पण खूप जास्त इम्पोर्टंट आहे. कारण की जे एम-पी-एस-सी असू द्या किंवा बाकीच्या कोणत्या सरळ सेवेच्या एक्झाम, तिथे हा असा हमखास प्रश्न विचारतात, की कोणत्या दुसऱ्या देशात काही अर्थक्वेक किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती वगैरे आली, तर तिथं भारताने काही मदत वगैरे पुरवली, मानवतावादी किंवा ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स वगैरे पुरवलं. तर ते कोणत्या ऑपरेशनद्वारे किंवा कोणत्या मिशनद्वारे किंवा कोणत्या मोहिमेद्वारे पुरवलं, त्याच्यावर प्रश्न विचारतात. तर तशीच एक मोहीम होती भारताने आता म्यानमारमध्ये जे हे झालं होतं, भूकंप आला होता. पूर्ण एकदम पत्त्याच्या बंगल्यासारखे एकदम मोठ्या-मोठ्या बिल्डिंग पसरल्या होत्या खाली जमिनीवर. तर एवढा मोठा भूकंप आला होता. तिथे भारताने मदत पाठवली होती. तर ते कोणतं ऑपरेशन होतं? तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. भूकंपग्रस्त म्यानमारला मानवतावादी मदत पुरवण्यासाठी भारताने कोणती मोहीम किंवा मिशन राबवलं होतं? तर ह्याच्यासाठी आपण लक्षात काय ठेवलं होतं? म्यानमार आहे. म्यानमारला आपण बर्मा पण म्हणतो. BURMA बर्मा पण म्हणतो, बरोबर? ह्या बर्मावरून आपण लक्षात ठेवलं होतं, की ऑपरेशन ब्रह्म. ठीक आहे. याचा आन्सर सिंपल होतं. ऑपरेशन ब्रह्म. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे, की एक समिती स्थापन झाली होती, जे आपलं होलसेल प्राइस इंडेक्स आहे, ते चेंज करायचं. होलसेल प्राइस इंडेक्स पण चेंज करायचं आपल्याला. WPI, PPI चेंज करायचं आहे. म्हणजे असं चालू आहे आणि याचं जे बेस इयर आहे, बेस इयर पण चेंज करायचं आहे. तर त्याच्यासाठी भारत सरकारने एक कमिटी बसवली होती. तर हा प्रश्न बघा. भारत सरकारने, एक मिनिट, आन्सर दिसलं का तुम्हाला? नाही ना? भारत सरकारने घाऊक किंमत निर्देशांक WPI आधार वर्ष किंवा बेस इयर अद्ययावत करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इस्टॅब्लिश्ड अ कमिटी टू अपडेट द बेस इयर टू होलसेल प्राइस इंडेक्स ऑफ द होलसेल प्राइस इंडेक्स. दिस कमिटी इज हेडेड बाय, कोणी हेड केली होती कमिटी? आता दोन कमिटी आहेत. एक कमिटी होती GDPचा अपडेट करायसाठी.
ठीक आहे. आणि दुसरी एक कमिटी आहे WPI किंवा होलसेल प्राइस इंडेक्स. आता WPI काय आहे, PPI काय आहे, CPI काय आहे, हे आपण स्टॅटिक मध्ये करतो. आणि मी तुम्हाला जे आपण करंट अफेअर्सचे लेक्चर घेतले होते पेड मध्ये, तर तिथे पण सांगितलेलं आहे. तिथे पूर्ण जास्त म्हणजे सांगत बसत नाही, पण एवढं लक्षात ठेवा की WPI आहे, तर WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स किंवा घाऊक किंमत निर्देशांक. तर ह्याच्यामध्ये हे चेंज करायसाठी भारत सरकारने एक कमिटी नेमली होती. एक होती होलचंद, लक्षात ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवलं होतं होलचंद कमिटी. आणि जीडीपीचं चेंज करायसाठी आपण लक्षात ठेवलं होतं की गोल्डन जीडीपी. ठीक आहे, गोल्डन जीडीपी लक्षात ठेवलं होतं. तर हे बघा, बेस इयर आधारभूत वर्ष कशाचं, जीडीपीचं चेंज करायसाठी आपण गोल्डन जीडीपी असं लक्षात ठेवलं होतं. आणि WPI किंवा होलसेल प्राइस इंडेक्सचं लक्षात ठेवण्यासाठी आपण होलचंद लक्षात ठेवलं होतं. तर होलचंद हे बघा दिसतंय का इथं, कुठं चंद दिसतंय का? गोल्डर कमिटी नसणार आहे. रमेश चंद दिसतंय, म्हणजे ही कमिटी आहे. ठीक आहे, आलं लक्षात? तर आता हे जीडीपी साठीचं जे आपण चेंज का करतो, बेस इयर का चेंज करतो? कारण की आपल्याला आधीचं जी इकॉनॉमी होती, आता 2011-12 सध्या चालू आहे बेस इयर. ठीक आहे, आता तेव्हाची आपली इकॉनॉमी खूप वेगळी होती. आता इकॉनॉमी खूप वेगळी झाली. आता आपलं डायरेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आलाय, किंवा इव्हन आपलं कोविड नंतर आपली पूर्ण ऑनलाईन टीचिंग वगैरे चालू झालं आहे. आता मी तुम्हाला शिकवतोय, हे सगळी ऑनलाईन इकॉनॉमी आहे ना. तर आपली पूर्ण इकॉनॉमी चेंज झाली आहे. तर हे आधीच्या बेस इयरवर आपण जर बघायला घेतलं, तर हे खूप जास्त चेंज पडतो आपल्या जीडीपी मध्ये. तर तो चेंज यायला नको म्हणून आपण बेस इयर चेंज करतोय. तर तो बेस इयर आपण जीडीपी साठी पण चेंज करणार आहोत आणि WPI साठी पण चेंज करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण गोल्डर कमिटी बसवली होती जीडीपी साठी, कधी 2022-23 ला करणार आहोत आपण परत चेंज करून. आणि रमेश चंद ह्यांच्यासाठी पण बसवली, ह्यांनी पण ह्यांच्या नावानी पण बसवली होती. कशासाठी? WPI साठी. ठीक आहे, ते पण आपण 2022-23 करणार आहोत, 2011-12 वरून. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा प्रश्न हा प्रश्न बघा, जॉन मॅकफॉल यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. शारीरिक अपंगत्व असलेले असे करणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. अरे, हे काय? हे तर आपण एवढं केलं होतं. शारीरिक अपंगत्व असलेले असे करणारे पहिले व्यक्ती आहेत, हे एवढंच आपण केलेलं. बाकीचं ते काय केलेलंच नाही. काय ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत हे कोणाला माहित असणार आहे? प्रत्येकाचे आपण नागरिक थोडी ना करणार आहोत. आता झालं काय इथं, हे बघा, मी माझ्या नोट्समध्ये हे दिलंच नाहीये. पण मी हा प्रश्न इथे यासाठी घेतला, की तुम्हाला सांगतोय, की पेपरमध्ये पण असे बरेचसे प्रश्न येतील, की जे तुम्ही वाचलेले नाहीयेत. तर तिथं घाबरून जायचं नाहीये. फक्त लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा, की आपण हे कसं सोडवू शकतो. जर नाही सुटत असेल, कितीही लॉजिक लावा, नसेल सुटत, तर पुढे जायचं, सोडून द्यायचं. आता माझी बढाई मारत नाही, पण सांगतो आता. एक सेबीची एक्झाम झाली होती. सेबीच्या एक्झाममध्ये आता मागच्या महिन्यात, तर मी इथं झिरो अभ्यास करून गेलो होतो. झिरो. काहीच अभ्यास केला नव्हता. फक्त, आणि ह्याच्यामध्ये 4-5 वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात. आणि त्याच्यामध्ये पण मी फक्त एकच सब्जेक्ट होता, अकाउंटन्सी. आणि तो सब्जेक्ट मी फक्त EPFO साठी आता जी क्लिअर झाली त्याच्यामध्ये केला होता मी, अकाउंटन्सी. आणि ह्या सेबी मधले 4-5 वेगळे सब्जेक्ट आहेत, ते काहीच केलेले नाही. म्हणजे मॅनेजमेंट आणि बरेचसे काय काय सब्जेक्ट असतात. आणि त्याचा मला पॅटर्न पण माहित नव्हता. माझ्या अर्ध्या घंटा आधी माझ्या मित्राने सांगितलं पॅटर्न काय आहे, आणि तिथे जाऊन फक्त बसलो. आणि तिथे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. दोन्ही सेपरेटली क्लिअर करावे लागतात आणि कंबाईन पण क्लिअर करावे लागतात. माझे सेपरेटली क्लिअर झाले, फक्त कंबाईनला मला 2-4 मार्क कमी पडले, म्हणून ती क्लिअर नाही झाली फिल्म. बट सांगतोय, की काहीच अभ्यास न करता गेलो. हां, एवढं आहे की UPSCचा अभ्यास आणि बाकीचा इकडचा तिकडचा थोडंसं लॉजिक आणि कॉमन सेन्स वगैरे धरून थोडेफार मार्क तिथपर्यंत गेले. तर तेच सांगतोय तुम्हाला, की असं जे काही लॉजिक लागेल तुम्हाला, तर ते सोडवायचं आहे. त्याचे नीट प्रयत्न करायचा की तुम्ही कसं सोडवू शकता. तर तुम्ही जर घाबरले, तर तुमचे पुढचे पण प्रश्न सुटतील. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला आलं नाही, तर कोणालाच येणार नाही. जरी येत असेल, तरी असंच लक्षात ठेवायचं. तुम्हाला नाही, तर कोणालाच नाही. काय म्हणताय? जॉन मॅकफॉल, आपण एवढं पाठ केलं होतं, की शारीरिक अपंगत्व असलेले असे करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. तर ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत? आता हा प्रश्न पण मी का बरं टाकला, त्याचं पण त्याच्या मागे पण लॉजिक आहे, ते सांगतो तुम्हाला पुढं. पण आता ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत, ते बघायसाठी आपण त्याचं नाव बघू. काय? जॉन मॅकफॉल. आता जॉन हे नाव आहे, हे जॉन फ्रान्सचं तर वाटत नाही. आता फ्रान्सचे आपल्याला प्रेसिडेंट माहिती आहे कोण? इमॅन्युअल मॅक्रॉन. तर ते इमॅन्युअल मॅक्रॉन हे बरंच वेगळं नाव आहे. तर जॉन हे आपल्या जनरल आपल्या ऐकतो कुठून? एक तर इंग्लिशमध्ये ऐकतो. जॉनी, जॉनी येस बाबा. जॉन नाव ऐकतो, बरोबर? ते जॉन नाव एक तर इंग्लिशमध्ये असतं, म्हणजे USA असणार आहे, नाहीतर कुठलं ब्रिटनचं असणार आहे. फ्रान्स आणि पोलंड गेले. जॉन सीना आपल्याला माहिती आहे, बरोबर? जॉन हे नाव USA नाही तर ब्रिटनचं असणार आहे, बरोबर? तर ह्याचा आन्सर आहे ब्रिटन. आणि हा प्रश्न ह्याच्यासाठी टाकला, आणि मी तुम्हाला बोलता बोलता बोललो पण होतो, की हा जो म्हणजे जेव्हा लेक्चर घेतो त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला, की जॉन मॅकफॉल ह्यांनी जे पॅरालिम्पिक्स आहे त्याच्यामध्ये पण भाग घेतला होता. 2008च्या पॅरालिम्पिक्स मध्ये ह्यांनी भाग घेतला होता. कुठून? ब्रिटनकडून. म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. आणि सिमिलर प्रश्न आधी पण
एमपीएससीने विचारलेलं आहे. ही एमपीएससीची लँग्वेज आहे, फक्त इथे मी नाव चेंज केलेले आहेत. ठीक आहे. तर जॉन मॅकफॉल ब्रिटन देशाचा आहे, हे पण एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. इथे टिक करून देतो तुम्हाला. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट की जॉन मॅकफॉल ह्याला कोणी ISS ला पाठवणार आहे किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पाठवणार आहे? युरोपियन स्पेस एजन्सी. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. तर असं आहे जॉन मॅकफॉल, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता नॅशनल टर्मरिक बोर्ड, हे असे जे बोर्ड आहेत, नवीन बोर्ड येत आहेत, ह्याच्यावर पण बऱ्याचदा इव्हन युपीएससी मध्ये पण प्रश्न विचारतात. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून 4 स्टेटमेंटचा हा क्वेश्चन बनवलेला आहे मी. ठीक आहे. तर काय म्हणताय की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज रिसेंटली इस्टॅब्लिश्ड नॅशनल टर्मरिक बोर्ड, किंवा गव्हर्नमेंट भारतीय सरकारने राष्ट्रीय हळद मंडळ किंवा नॅशनल टर्मरिक बोर्डची स्थापना केलेली आहे. ह्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. काय विधानं? सगळ्यात पहिले काय म्हणताय, राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा इथे आहे. ठीक आहे. असेल आपल्याला माहित नाही, पण एवढंच माहिती आहे तेलंगणामध्ये आहे. ठीक आहे. हैदराबादला आहे माहित नाही आपल्याला. तर हे सध्या थांबू. त्यानंतर राष्ट्रीय हळद मंडळ कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असेल. ठीक आहे, असू शकतं. म्हणजे हे आपण केलेलं आहे, हे दोन्ही केलेलं आहे, बट आपल्याला सध्या लक्षात येत नाही. त्याच्यानंतर भारत हा जगातील हळदीचा सर्वात मोठा उद्योजक, उपभोक्ता आणि उत्पादक, उपभोक्ता आणि निर्यातदार आहे. ठीक आहे, माहिती आहे आपल्याला हे. त्याच्यानंतर हळद हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय किंवा ट्रॉपिकल पीक आहे. आता तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करून दिलं होतं, मॅप सांगितला होता की कुठे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त हळद होती, आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त हळदीचं उत्पादन होतं, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं होतं. दुसऱ्या नंबरला तेलंगणा होतं. ठीक आहे. तर आपण एवढं तर कळतंय आपल्याला की आपण जो भारत आहे, भारतामधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातं, वरती सब ट्रॉपिकल रिजन असणार आहे आणि खाली उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल रिजन असणार आहे. बरोबर. तर जर हळदीचे टॉप जे राज्य आहेत ते महाराष्ट्र आणि तेलंगणा आहे, तर ऑब्व्हियसली ते ट्रॉपिकल क्रॉप असणार आहे. तर डी हे उत्तर तर बरोबर असणारच आहे. बरोबर. तर जर डी उत्तर बरोबर आहे, तर हे आणि हे तर कॅन्सल होतच आहे. 3 आणि 4 तर कॅन्सल होत आहे. ह्याचा अर्थ काय? एबीडी असेल, नाही तर ओन्ली सीडी असेल. तर सी डी असेल, नाही तर ए बी डी असेल. सी चुकीचा वाटतोय का? सर्वात मोठा उत्पादक, उपभोक्ता आणि निर्यातदार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं चुकीचं काय आहे? हे बघा, जो हैदराबाद आहे ना, हैदराबाद नाहीये. त्याची जागी आहे निझामाबाद. हे बघा, तुम्हाला हा मॅप दिला होता. मॅपमध्ये सांगितलं होतं चांगल्या पद्धतीने. पहिल्या नंबरला आहे महाराष्ट्र, दुसऱ्या नंबरला आहे तेलंगणा, तिसऱ्या नंबरला आहे तामिळनाडू, चौथ्या नंबरला कर्नाटक. ठीक आहे. तर हे असे 4 राज्य आहेत. 4ही राज्य आपल्या लक्षात पाहिजे. आणि हे जे कोणतं हळद आहे किंवा टर्मेरिक आहे, हे आहे कमर्शियल क्रॉप. बरोबर. हे कमर्शियल क्रॉप आहे, म्हणून मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे. मिनिस्ट्री ऑफ शेती नाही आहे. ठीक आहे. कृषी मिनिस्ट्री नाही आहे. लक्षात आलं? तर असा आहे हा प्रश्न, असा सोडवायचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ इस्रोज स्पेडेक्स मिशन लॉन्च ऑन डिसेंबर 30, 2024. डिसेंबरमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? अशा उद्दिष्टांवर हमखास प्रश्न येतो. एमपीएससी मध्ये आधी पण बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेले आहे, विचारलेले आहेत की कोणते पण असे मिशन आहेत, तर ते मिशन कशासाठी वगैरे असतात. तर ह्याचे उद्दिष्ट आपल्याला माहित पाहिजे असतात. आणि स्पेडेक्स मिशन आहे, हे इस्रोचे आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण हे सक्सेसफुली पार केलेलं आहे आणि एक नवीन उंची गाठलेली आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकीचे जे आपण मिशन पाठवणार आहोत, गगयान म्हणा किंवा बाकीचे पण मिशन आहेत, तर त्याच्यासाठी पण हे इम्पॉर्टंट आहे स्पेडेक्स मिशन. तर ह्याचे आता आपण ऑप्शन बघू कोणते कोणते आहेत. टू डेव्हलप अँड डेमॉन्स्ट्रेट टेक्नॉलॉजी निडेड फॉर, हे आपल्याला माहिती असायची गरज नाही, डॉकिंग आणि अनडॉकिंग ऑफ टू स्मॉल स्पेसक्राफ्ट, म्हणजे 2 लहान अंतराळयानांमध्ये डॉकिंग आणि अनडॉकिंग साठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित व प्रदर्शित करणे. ठीक आहे. हे एक ऑप्शन आहे. दुसरं आहे ह्युमन स्पेस फ्लाइट, म्हणजे मानवी अंतराळ उड्डाण करून अंतराळवीरांच्या पथकाला लिओ किंवा लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवायचं आहे. हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह दिलंय. त्याच्यानंतर टू डेमॉन्स्ट्रेट सेफ अँड सॉफ्ट लँडिंग ऑन लुनार सर्फेस. लुनार म्हणजे चंद्र, चंद्रावर एकदम सॉफ्ट लँडिंग करायचे, त्यासाठी आहे. आता आपल्याला तर माहित आहे की चंद्रावर लँडिंग जी करायची आहे, त्यासाठी तर होता चंद्रयान. बरोबर. तर चंद्रयान तर हा नसणारच आहे, ऑब्व्हियसची गोष्ट आहे. चंद्रयान सगळ्यांनाच माहिती आहे, जनरली एकदम कॉमन सेन्सची गोष्ट आहे, हे नसणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर नन ऑफ द अबव, नन ऑफ द अबव तर जनरली राहतच नाही, तर ह्याला आपण नाही करू. तर ह्या दोन पैकी एक असणार आहे. आता हे जे मिशन आहे, अंतराळ उड्डाण करून, म्हणजे आपले जे ह्युमन्स आहेत त्यांना पृथ्वीच्या एलईओ मध्ये पाठवायचं आहे, तर तिथं पाठवायसाठी गगनयान मिशन आहे. ठीक आहे. तर हे गगनयान मिशन आहे, तर ह्याचा अर्थ हे नाहीये. तर आपण जे लेक्चर केलं होतं त्याच्यामध्ये हे केलं होतं, डॉकिंग आणि अनडॉकिंग साठी, म्हणजे 2 छोटे-छोटे स्पेसक्राफ्ट होते, आणि तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवला होता, की त्याचं डॉकिंग आणि अनडॉकिंग कसं होते. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे.
आणि इव्हन तुम्ही ते इंटरस्टेलर मूवी वगैरे पण बघितलं असेल, इंटरस्टेलर मध्ये पण ते डॉकिंग अनडॉकिंग करताना तर तेच आहे, तोच मिशन आहे, कोणतं स्पेडेक्स मिशन. ठीक आहे, तर याचं आन्सर हे होतं. आता हे बघा, हे दोन छोटे छोटे उपग्रह आहेत, त्या दोघांना असं हे करणार आहे. आणि ह्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता की ते डॉकिंग कसं होतं. ठीक आहे, लेक्चरमध्ये आहे ते. तर असं हे डॉकिंग करणारा भारत फक्त चौथा देश आहे, USA, रशिया आणि चायनाच्या नंतर. तर हे खूप मोठी आपली अचिव्हमेंट आहे. आता इथं लॉन्चर कोणतं यूज केलं होतं, PSLV-C60. हे पण लक्षात ठेवा, PSLV-C60. आणि अनडॉकिंग पण म्हणजे आपण लगेच हे डॉक केलं आणि लगेच अनडॉकिंग पण केलं. त्या अनडॉकिंग मध्ये पण भारत पहिल्याच प्रयत्नात पण यश मिळवलेलं आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, स्पेडेक्स मिशन. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग पेअर्स. आता हे पेअर्स कसे आहेत, आता हे टोटल इंग्लिशमध्ये आहे, मराठीत करून काही फायदाच नाही त्याचा. तर हे बघा, त्याचं उत्तर बघू नका तुम्ही. चॅट जीपीटी, को पायलट, क्लॉडे आणि लामा. आता आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे, चॅट जीपीटी. ठीक आहे, आणखी लामा पण आपल्याला माहित पाहिजे, कारण की हे आपल्या व्हॉट्सअपमध्ये असतं लामा वगैरे. ठीक आहे, तर चॅट जीपीटी आपल्याला माहित आहे, ओपन ए आहे. ठीक आहे, आणि को पायलट आपल्याला माहित नाही, क्लाउडी आपल्याला माहित नाही, लामा हा आपल्याला लामा माहित असू शकतो. आपल्याला काय माहिती आहे, चॅट जीपीटी. तर चॅट जीपीटी म्हणजे काय, ओपन ए आहे 3. तर आपण 3 ला गेलो तर हे 3, आणि हे आपण डायरेक्ट कट करून टाकायचे. तर ह्या दोन पैकी एक असणार आहे, म्हणजे एक तर बीचं 4 नाही तर बीचं 2. आता को पायलट माहित नाही, क्लाउडी माहित नाही, आपल्याला माहिती आहे लामा. तर लामाचं काय आहे, मेटा आहे. ठीक आहे, डीचं 2 जर केलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर येऊन जातं. हे दोन माहित असायची गरजच नाही. आणि आपण इथं जे लिहून दिलेलं आहे नोट्समध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे येऊन जाईल. इथं क्लाउड आहे मी नोट्समध्ये दिलेलं नाहीये. ठीक आहे, हे फक्त बाहेरून घेतलेलं आहे मी, क्लाउड आहे. तर हे म्हणजे प्रश्न असाच येईल तुम्हाला, 4-5 विचारतील, त्याच्यापैकी 2-3 आपल्याला माहित असतील, 2-3 माहित नसतील, पण त्याच्यावरून आपल्या जोड्या लावा सुटतील. ठीक आहे, हे बघा, चॅट जीपीटीचा आहे, ओपन आहे, जेमिनीचा आहे. ओपन आहे कोणाचं आहे, सॅम अल्टमॅनचं. त्याच्यानंतर जेमिनी, गुगल, कोपायलट, मायक्रोसॉफ्ट, लामा, मेटा. लामा म्हणजे जे आपण व्हॉट्सअपमध्ये वापरतो, आणि मेटाचे ते फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इव्हन आपलं व्हॉट्सअप वगैरे, पण ते सगळं मेटाचं आहे. त्याच्यानंतर डिप्सिक आहे, हे लियान वेंगफिंग याचं आहे. त्याच्यानंतर परप्लेक्सिटी आनंद अरविंद श्रीनिवासन. हा म्हणजे ऍक्च्युली युएसएचा आहे, इंडियन ओरिजिन आहे त्याचं, अरविंद श्रीनिवासन. आता ह्यानी चॅट जीपीटी आणि जेमिनी मध्ये दोन्ही ठिकाणी काम केलं आणि स्वतःचं परप्लेक्सिटी नवीन काढलं. तर ही परप्लेक्सिटी पण इम्पॉर्टंट आहे. ह्यानी एअरटेल सोबत वगैरे करार केला होता, तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅसनोर फॉरेस्ट डिसीज. आता हा पण इम्पॉर्टंट आहे, आणि हा जो कॅसनोर फॉरेस्ट डिसीज आहे ह्याला मंकी फिअर पण म्हणतात. लोक इकडून तिकडून मरतच आहे, कोणी म्हणजे इव्हन आता कर्नाटकमध्ये आता 1-2 दिवसाआधीची न्यूज आहे की एक बाई पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा मरण पावली, म्हणजे पहिल्यांदाच मरतं, पण पहिल्यांदा कोणतरी कर्नाटकमध्ये मरण पावलेलं आहे. तर कॅसनोर फॉरेस्ट डिसीज ह्यालाच मंकी फिअर पण म्हणतात. आता हा क्वेश्चन बघू, कॅसनोर फॉरेस्ट डिसीज संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे, आपण एक एक करून बघू. ह्याला मंकी फिअर म्हणतात, माहितीच आहे आपल्याला, मंकी फिअर म्हणतात. त्याच्याच आपण लक्षात ठेवलं होतं की कॅसनोर फॉरेस्ट डिसीज पण म्हणतात त्याला. आता जरी माहित नसेल तरी ठीक आहे, होल्ड करू आणि ऑप्शन मध्ये बघू. ओनली A, B, C, सॉरी AC, AB आणि ABC. प्रत्येक ठिकाणी A आहे, म्हणजे याचा अर्थ हे बरोबरच आहे, ह्याला हे म्हणतातच. त्याच्यानंतर हा गोचिडजन्य किंवा टिक बॉर्न किंवा जीवाणूजन्य आजार आहे. ठीक आहे, टिक बॉर्न आणि बॅक्टेरियल डिसीज आहे. ठीक आहे, बघू आपण पुढे. त्याच्यानंतर मानवांसाठी प्राणघातक नाही. अरे आपण तर न्यूज फॉलो करतोय, आपल्याला माहिती आहे की लोक मरत आहेत. इव्हन जरी माहित नसेल तरी थोडा विचार करा. आणि हे बघा की जर हा प्राणघातक नाही आणि करंट मध्ये, म्हणजे का बरं विचारणार. हा, जर प्राणघातक नाही आणि सायन्सचा पार्ट आहे तो, जर डिसीज, तर विचारू शकतात. किंवा खूपच जास्त न्यूज मध्ये असला तर विचारू शकतात. पण जनरली हा प्राणघातक आहे, म्हणून एवढा जास्त फेमस झालेला आहे, आणि म्हणून हा विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तर हा मानवासाठी प्राणघातक आहेच. तर हा तर हे असणारच आहे. सी आहे, तर सी कुठे कुठे आहे, इथे आहे, इथे आहे, म्हणजे हे नसणार आहे आन्सर, हे नसणार आहे. फक्त AC आणि ABC ह्या दोघांपैकी असेल. ठीक आहे, आता बी आहे का बघू. हा गोचिडजन्य टिक बॉर्न आहे, पण बॅक्टेरियल नाही. हा आहे व्हायरल डिसीज. ठीक आहे, फिल्वी व्हायरस असतो त्याच्यामुळे होतो. हे बघा इथे दिलेलं आहे. मंकी फिवर, ह्याला कॅसनोर आजार पण म्हणतात. त्याच्यानंतर टिक बॉर्न किंवा गोचिड, ते नाही का आपण कुत्याच्या मानेवर वगैरे असतात, किंवा आपण गाई बैलांना जेव्हा आपण खाजवतो तर त्यांच्या कानामागे किंवा मानेवर असतात, तर ते आहे गोचिड. त्या टिकद्वारे हा पसरतो आणि फिल्वी व्हायरसमुळे होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हु इज द फर्स्ट आफ्रिकन अँड फर्स्ट वुमन, इथं आन्सर नाही दिसलं पाहिजे तुम्हाला. हु इज द फर्स्ट आफ्रिकन अँड फर्स्ट वुमन टू बी इलेक्टेड ॲज प्रेसिडेंट ऑफ इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी निवडून येणारी पहिली आफ्रिकन आणि पहिली महिला कोण आहे? ठीक आहे. सगळ्यात पहिले हे ऑप्शन बघून घेऊ. किर्स्टी कॉव्हेंट्री, गीता गोपीनाथन, काश पटेल आणि उर्सुला वॉन डेर लियन. आता इथं बघा की म्हणजे असे स्टुपिड स्टुपिड ऑप्शन असतात म्हणून मी हे ऑप्शन्स टाकलेले आहेत. इथं काय म्हणतात पहिली आफ्रिकन आणि पहिली महिला. आता पहिली आफ्रिकन, आता हे दोन आफ्रिकन नाव तर वाटतच नाही. ठीक आहे. तर हे दोन तर इथंच कटतात. तर ए आणि बी हे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काश पटेल, जरी आपण विचार केला की हा जाऊ शकतो आफ्रिकेत, तिथलं सिटिझनशिप घेऊ शकतो कोणतरी, तर काश पटेल आपल्याला माहिती आहे की काश पटेल हा माणूस आहे, भाई नाही आहे. म्हणून एवढं थोडं तरी जनरल नॉलेज पाहिजे. आता काश पटेल कोण आहे? ते आपले युएसए आहे. युएसएचं FBI आहे. FBI चे ते हे आहेत, अध्यक्ष आहेत. ठीक आहे. काश पटेल. तर म्हणून हे पण नाव लक्षात ठेवा. काश पटेल FBI चे हे पण इम्पॉर्टंट आहेत, काश पटेल. तर हे दोन तर आपल्याला असेच डायरेक्ट कळतात आणि असे स्टुपिड लिटरली दिसतात तिथं. म्हणून आपण फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे. हे दोन आपण काढून ह्या दोघांवर यायला पाहिजे. आता उर्सुला वॉन डेर लेन ह्या पण म्हणजे युरोपियन कमिशन आहे त्याच्या अध्यक्ष आहेत त्या. तर हे पण नाही आहे आन्सर. आन्सर आहे क्रिस्टी कॉव्हेंट्री. आणि हे आपण लक्षात ठेवलं होतं, किर्स्टी म्हणजे आपण कीर्ती, आपली प्रत्येकाची कोणी ना कोणी मैत्रीण, बहीण, इव्हन तुमच्यापैकी पण बऱ्याच कोणत्या पोरींचं नाव कीर्ती असणार आहे. इव्हन आपल्या बॅचच्या पण बऱ्याच पोरींचं नाव कीर्ती आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, कीर्ती असं लक्षात ठेवा. कीर्ती कीर्ती ही पहिली वुमन अशी झाली आहे की जी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीवर निवडून गेलेली आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे बघा, हे आपल्या नोट्स मधलं आहे. किर्स्टी कॉव्हेंट्री, कीर्ती नाव पण लिहिलेलं आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी आहे. त्याच्यानंतर सायमल्टेनियस इलेक्शन्स बिल 2024. आता अशा बिलावर प्रश्न येतो, जसं वुमन्स रिझर्वेशन बिलवर ऑलरेडी प्रश्न येऊन गेला होता. तसा याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. सायमल्टेनियस इलेक्शन्स बिल, आणि त्याचप्रमाणे मी हा क्वेश्चन पण फ्रेम केलेला आहे. तर काय म्हणताय की समांतर निवडणूक विधेयक किंवा सायमल्टेनियस इलेक्शन बिल 2024च्या संदर्भात खालील विधानांचा विचार करायचा आहे. तर काय, वन नेशन वन इलेक्शन विधेयक अधिकृतपणे संविधान 129वी दुरुस्ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल 129th अमेंडमेंट ऍक्ट 2024 म्हणून भारताच्या संसदेत सादर करण्यात आले. ठीक आहे, असू शकतं. या विधेयकात लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे लोकल बॉडीज, लोकसभा, राज्य विधानसभा आणि लोकल बॉडीज निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव आहे. ठीक आहे. समांतर किंवा वन नेशन वन इलेक्शन तर असू शकतं. त्याच्यानंतर माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समांतर निवडणुका घेण्यासाठी मार्ग नकाशा सुचवला आहे. ठीक आहे. त्यानंतर भारतात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका कधीही एकाच वेळी झाल्या नाही. आता हे खूप जास्त एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. कधीही एकाच वेळी झाल्या नाही. हे खूप कधी ना कधी तर झाले असतील. ऍक्च्युअली काय होतं, 1967 पर्यंत होत होतं. ठीक आहे. याचा अर्थ हे ऑप्शन रॉंग आहे. तर डी रॉंग आहे. डी जर रॉंग केलं तर हे दोन आपल्याला रॉंग दिसत. तर काय, AC आणि 8B ह्या दोघांपैकी आहे. म्हणजे ए तर बरोबर आहे. 129वी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. 129 घटना दुरुस्ती किंवा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे. 129 लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. असं विचारू शकतात. त्याच्यानंतर AC नाही तर AB बरोबर आहे. डी चुकलं. आता बी बघू. या विधेयकात लोकसभा, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, सेम गोष्ट केली आहे रामनाथ कोविंद यांच्यासाठी. ठीक आहे. आता ह्या दोघांपैकी एक असणार आहे. आता ऍक्च्युली काय आहे की रामनाथ कोविंद ह्यांनी म्हणजे आता जे आपले माजी राष्ट्रपती होते त्यांच्या हेडमध्येच ही कमिटी बसवली होती ह्यासाठी, वन नेशन वन इलेक्शन साठी. तर त्यांनी काय सुचवलं होतं की राज्याचे विधानसभा आहेत, जी आपली पार्लमेंट आहे केंद्रामधली त्याच्यासाठी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या सगळ्यांच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या. एकत्र म्हणजे एकाच वेळेस 3-3 वोट नाही टाकायचे. एकाच म्हणजे आधी एक होईल, त्यानंतर काही दिवसांनी दुसरी, नंतर तिसरी. तर एकाच फेज मध्ये, सिंगल फेज मध्ये होईल असं. पण आता जे हे अमेंडमेंट आलंय त्याच्यामध्ये फक्त लोकसभा आणि राज्य विधानसभा हेच आहे, स्थानिक स्वराज्य संस्था नाही आहे. तर हे इथं एक ट्विस्ट आहे. म्हणून हा खूप जास्त इम्पॉर्टंट हे बनत आहे, काय त्याला पोटेन्शियल क्वेश्चन बनत आहे याच्यावर. म्हणून हे दोनच्या दोन्ही मी स्टेटमेंट टाकलेले आहे. तर हे नाहीये, हे आहे. ठीक आहे. तर आन्सर काय पाहिजे, ए आणि सी. ए आणि सी, ओनली ए आणि सी. ठीक आहे, असं आन्सर पाहिजे. हे बघा इथं दिलेलं आहे, रामनाथ कोविंद यांच्या रिकमेंडेशन नुसार. तर ह्यांनी काय रिकमेंड केलं होतं, हे रिकमेंड केलं होतं. पुढे गेलं, हे त्यांनी रिकमेंड केलं होतं 3च्या 3 यायचं. त्यानंतर त्यांनी रिकमेंड काय केलं होतं की हे जे आर्टिकल्स आहेत हे इन्सर्ट करायचे. आर्टिकल्स 83 हे जे आर्टिकल्स आहे हे एकदा बघून घ्या तुम्ही. हे सगळे लेक्चर मध्ये चांगल्या प्रकारे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे.
आणि हे जे आर्टिकल आहे 82 ह्याच्यामध्ये सांगितलं बघा, हे नवीन आर्टिकल टाकायला सांगितलंय आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलंय की लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा विधानसभा ह्या दोघांचीच इलेक्शन सोबत होणार, लोकल बॉडीचा काही एक उल्लेख नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अपॉइंटेड डेट वगैरे सगळं दिलेलं आहे. तर हे सगळं एकदा लेक्चर मधून बघून टाका किंवा ह्याच्यातून पण वाचलं तरी तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. तर असं आहे हे समांतर निवडणूक विधेयक किंवा वन नेशन वन इलेक्शन बिल. इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारू शकतात. सिमिलर त्याच लेवलचा प्रश्न येऊ शकतो, मी आता जसं सांगितलं. त्याच्यानंतर which state has become the first state in India to implement uniform civil code? उत्तर का दाखवते मी. युनिफॉर्म सिव्हिल कोड पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे काय, स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगायचं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्याचं आर्टिकल कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे हे आर्टिकल, आपल्याला पाठचं पाहिजेच. ठीक आहे. तर पहिलं राज्य कोणतं आहे, एक तर हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, उत्तराखंड. आता जर करंटचं आहे आणि महाराष्ट्रात जर लागू झालं असतं तर किती मोठी गोष्ट असती. खूप आपल्याला तर माहितच असतं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झालं आहे, न्यूजपेपरमध्ये वाचलं असतं, सोशल मीडियावर असतं. बट नाही, हे महाराष्ट्रात नाहीये, बरोबर. तर हिमाचल प्रदेश, गोवा नाही तर उत्तराखंडमध्ये असणार आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये नाही, गोव्यामध्ये नाही आहे, उत्तराखंडमध्ये आहे. आणि ऍक्च्युअली काय आहे की गोव्यामध्ये जे आपलं स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याच्या अगोदरच पोर्तुगीजांनी लावलं होतं. हे बघा, याआधी गोव्यात पोर्तुगीजांनी 1867 ला लावलं होतं. ठीक आहे. आणि उत्तराखंड हे युनिफॉर्म सिव्हिल कोड लावणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी रंजना देसाई कमिटी बसली होती. ही कमिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि रंजना देसाई कमिटी गुजरातसाठी पण बसली आहे. गुजरातमध्ये पण हे असं सेम बिल आणायचा प्रयत्न चालू आहे आणि तिथे पण रंजना देसाई हीच कमिटी बसलेली आहे. आणि रंजना देसाई ह्यांचीच कमिटी म्हणजे ह्या जस्टिस आहे, आधी जज होत्या त्या. तर त्यांचीच कमिटी आता आणखी एका गोष्टीसाठी बसलेली आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. किंवा कशाच्या त्या अध्यक्ष आहेत ते पण तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पीठास किंवा पीठ, शक्तीपीठ असतं नाही का, तर विच ऑफ द फॉलोइंग पीठ इज नॉट बिंग कनेक्टेड थ्रू द शक्तीपीठ एक्सप्रेसवे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे आता खूप जास्त प्रोटेस्ट वगैरे चालू आहे, तर म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे आपल्याला माहिती पाहिजे, ते काय आहे, कुठून आहे, किती किलोमीटर आहे, सगळं बऱ्यापैकी आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये खालीपैकी कोणते पीठ शक्तीपीठ एक्सप्रेसवेच्या माध्यमातून जोडले जात नाही. नाही, लक्ष ठेवा, नॉट बिंग कनेक्टेड, नाही. तर आता शक्तीपीठ आहे, तर ऑब्व्हियसली जे पीठ असणार आहेत, शक्तीपीठ असणार आहेत, त्यांना जोडणार आहे. तर महाराष्ट्रात टोटल 3.5 शक्तीपीठ आहेत. कोणते कोणते? महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका देवी आणि सप्तशृंगी. ठीक आहे. आता इथं बघा, ऑप्शन्स बघा, महालक्ष्मी, तुळजाभवानी, पत्रादेवी आणि सप्तशृंगी. आणि एक व्हिज्युअलायझेशन करून दिलं होतं तुम्हाला. हा समजा महाराष्ट्राचा मॅप आहे. महाराष्ट्राच्या मॅपमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे तो वर्धेपासून म्हणजे ऍक्च्युली नागपूर पासून पण वर्धेतील एक पवनार गाव आहे तिथपासून तर इकडे कुठं पत्रादेवीपर्यंत, गोव्याच्या वरती, जस्ट गोव्याच्या वरती पत्रादेवी आहे सिंधुदुर्गमध्ये. तर इथपर्यंत हा असा हे असणार आहे, काय त्याला रोड असणार आहे. ठीक आहे. आता एवढं जरी माहित असतं आपल्याला तरी हा प्रश्न आरामात सुटला असता. आता पत्रादेवी आहे, पत्रादेवी तर असणारच आहे, म्हणजे जो जात नाही मध्ये ते नसणार आहे. ठीक आहे. म्हणजे पत्रादेवी आहेच. त्याच्यानंतर महालक्ष्मी, कोल्हापूर. कोल्हापूर आता त्या तिथे त्या याच्यात कोल्हापूर येतं. ठीक आहे. खालीच कोल्हापूर आहे. त्यानंतर तुळजाभवानी, तुळजाभवानी पण येतं. पण सप्तशृंगी नाशिक बघायला गेलं तर नाशिककडे वरती आलं, ह्या रोडवर येतच नाही ते, बरोबर. तर आन्सर आपलं 4 असायला पाहिजे. ठीक आहे. तर आन्सर आपलं 4च आहे. हे बघा, हा जो मॅप आहे ह्या मॅपमध्ये इकडे इकडे येतं नाशिक आणि इथून पवनारपासून सुरू होतं आणि पत्रा देवीवर येऊन थांबतं. ठीक आहे. असा हा रोड आहे. इकडे जे महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका देवी पण आहे. माहूर, आता रेणुका देवीवरून डायरेक्ट जात नाही, तिथून तो एक थोडासा कनेक्टेड रस्ता आहे. हे बघा, नांदेडमध्ये, सॉरी, इथं नाव माहूर दिसतंय, तर माहूर थोडंसं लांब आहे, इथून एक वेगळा कनेक्शन रोड असणार आहे. तर महालक्ष्मी आहे, तुळजाभवानी आहे, रेणुका देवी आहे आणि सप्तशृंगी नाही आहे त्याच्यात. हे बघा, आणि इथं पत्रादेवी पण, हे बघा, 3 पीठं कनेक्ट करता म्हणताय, त्याच्यामध्ये पत्रादेवी. ऑफिशियली बघायला गेलं जे 51 शक्तीपीठ असतात ना, त्या 51 मध्ये पत्रादेवी नाही आहे, बट त्याला पण शक्तीपीठ असं वेगळं मानतात. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट, आपल्यापैकी आपल्या बॅच मधला एक स्टुडंट आहे, सौरभ आय थिंक त्याचं नाव आहे, त्यांनी सांगितलं होतं की टोटल लेंथ, म्हणजे त्यांनी हे करेक्शन केलं होतं की 805 नाही आहे, 802 आहे. ठीक आहे. तर हे पण म्हणजे असं एकदम छोट्याशा ह्याच्यावर विचारू शकतात. ऍक्च्युली हे न्यूजपेपरची कटिंग होती, हे न्यूजपेपरचं आहे, हे न्यूजपेपर मधून सांगितलं तुम्हाला 805, बट ऑफिशियल बघायला गेलं 802 आहे. तर 802 लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मी त्याला रिप्लाय करू शकलो नाही, ते काहीतरी इश्यू चालू आहे टेक्निकल त्या ऍपमध्ये, म्हणून त्याला रिप्लाय करू शकलो नाही. 802 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे.
तर असा आहे हा गो गोवा फ्रॉम नागपूर शक्तीपीठ महामार्ग, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिलेक्ट द इनअप्रोप्रिएट किंवा रॉंग ऑप्शन रिगार्डिंग 10,000 FPO किंवा फॉर्मर नाही, फार्मर आहे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन स्कीम म्हणजे काय, 10,000 FPO योजनेबाबत खालीलपैकी अयोग्य किंवा चुकीचा पर्याय निवडायचा आहे. आता ह्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन काय, त्याच्यानंतर त्या योजनेविषयी बघू. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे काय, की आपल्याला माहिती आहे की मोर दॅन 85 फार्मर्स आर स्मॉल अँड मार्जिनल, म्हणजे ज्यांच्याकडे 1 किंवा 1-2 हेक्टर पेक्षा कमी शेती आहे. तर असे छोटे छोटे फार्मर्स आहेत, तर त्यांना तर परवडणार आहे ना की काहीतरी मशीन बोलवायची, ट्रॅक्टर बोलवायची, वेगळं काहीतरी कल्टिवेटर वगैरे बोलवायचं आणि त्याच्याने शेती करायची, असं परवडणार नाही त्यांना. छोटे छोटे फार्मर्स आहेत त्यांना, किंवा जे मार्केटिंग पण करायचे त्यांना पण म्हणजे जास्त भाव भेटणार नाही. तर काय करतात, ते असे छोटे छोटे फार्मर्स आहेत, एकत्र येतात, खूप सारे एकत्र येतात आणि एक ऑर्गनायझेशन बनवतात. मग त्यांना काय, ते मशीन ह्यांनी सगळ्यांनी मिळून एक मशीन घेतली, ती पण यांना शेतीवर चालवायला परवडेल आणि तेच त्यांना जर विकायचं असेल तर सगळे एकत्र मिळून विकू शकतात. तर ते त्यांना सोपं जाईल. तर असं हे ऑर्गनायझेशन असतं, हे कोऑपरेटिव्ह सारखंच असतं. फक्त फरक याच्यात एवढा आहे की हे जास्त प्रॉफिट ओरिएंटेड आहे. तर हे अशी आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. आता ह्या स्कीमचे आपण ऑप्शन्स बघू. काय आहे, आधीच स्थापन झालेल्या, लक्षात ठेवा, आधीच स्थापन झालेल्या 10,000 FPO ना पूरक परिसंस्था किंवा सपोर्टिव्ह सिस्टीम इकोसिस्टीम उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे. काय, वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सपोर्टिव्ह इकोसिस्टीम टू 10,000 ऑलरेडी, लक्षात ठेवा, ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड FPO. ठीक आहे, माहिती नाही आपल्याला, असू शकतं. त्यानंतर 10,000वा FPO बिहारमधील खगडिया जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेला आहे. ओके, फॅक्च्युअल आहे, असू शकतं. त्यानंतर या योजनेअंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या प्रत्येक FPO ला 3 वर्षासाठी व्यवस्थापन खर्चाकरिता 18 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. आता इथं बघा, नव्याने स्थापन झालेलं म्हटलंय आणि इथं म्हटलंय की आधी स्थापन झालेल्या, तर ह्या दोन पैकी एक बरोबर असेल, एक चुकीचं असणार आहे, फिक्स. ठीक आहे, असंच असतं. जर ह्या दोघांमध्ये एक इथं आधीच म्हणताय आणि एक नव्याने स्थापन झालं म्हणताय, दोन पैकी एक बरोबर, एक चुकीचं असणार आहे. त्यानंतर देशातील सुमारे 30 लाख शेतकरी FPOशी जोडले गेले असून त्यापैकी सुमारे 40% महिला आहेत. ठीक आहे, हे पण फॅक्च्युअल आहे. हे बघू आता पुढे. आता ह्या दोन पैकी बघा, एक बरोबर असेल, एक चुकीचं असणार आहे आणि एक तरी असणारच आहे ऑप्शन मध्ये. तर पहिलं ऑप्शन आहे ए, ह्याच्यात ए आहे, तर हे असू शकतं. ठीक आहे, त्यानंतर बी मध्ये ए पण नाही, सी पण नाही, तर हे फिक्स नसेलच. त्यानंतर ए आणि सी, ह्यामध्ये ए आणि सी दोन्ही आहे, तर हे फिक्स नसणारच आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर BD C, हो तेच BCD, तर ह्याच्यात ए नाही आहे, सी आहे, म्हणजे हे पण ऑप्शन असू शकतं. म्हणजे एक तर ओनली ए असेल, नाही तर ओनली BCD असेल. एक तर हे बरोबर असेल, नाही तर तीनच्या तीनही बरोबर असतील. आता इथं बघायला गेलं तर ऍक्च्युली ही स्कीम कशासाठी आहे, की जे नवीन स्थापन केले आहेत. आता ह्याच्यात पण काय सांगितलंय, की नव्याने स्थापन केलेले आहे बघा, 10,000वा FPO, 10,000वा नवीन स्थापन झालाय, बरोबर. तर हे जे नव्याने स्थापन झाले आहे त्यांच्यासाठी ही आहे, जे आधी स्थापन झाली आहे त्याच्यासाठी नाहीये. हे गोष्ट इथं लक्षात ठेवा. आधी स्थापन झालेली, हे इथं जर नव्याने असतं तर हे टोटल पूर्ण बरोबर आहे, पण इथं आधीच म्हटलंय तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्यानंतर खगाडे जिल्ह्यात आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जे दिलंय 3 वर्षासाठी व्यवस्थापन खर्च, म्हणजे काय, मॅनेजमेंटसाठीचं, कुठे दिलंय, न्यूली फॉर्म FDI मॅनेजमेंट कॉस्टसाठीचं 3 वर्षासाठी देणार आहे 18 लाख रुपये. ठीक आहे, त्यानंतर 30 लाख शेतकरी FPOशी जोडले गेले असून त्यापैकी 40% महिला आहेत. आता हे PIB मध्ये खूप जास्त हायलाइटेड होतं, म्हणून हे पण एक फॅक्ट आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हा, आता ह्याचे जे हे सगळं मी माझ्या नोट्स मध्ये दिलेलं आहे, एकदा बघू शकता तुम्ही. सेम जे सगळं सांगितलं तेच आहे इथं, बाकी काही एक्स्ट्रा नाही आहे, तेच आहे सगळं. सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, ते खगाडी आहे, जिल्हा दिलाय, हे पण दिलाय, बजेट दिलाय, सगळं दिलंय, सेम आहे. हे जे सगळं आता सांगितलं तेच आहे इथं. त्याच्यानंतर विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च जी सफल इनिशिएटिव्ह, अरे उत्तर का दाखवतो यार तुम्हाला, विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च जी सफल इनिशिएटिव्ह, म्हणजे कोणत्या राज्याने जी सफल इनिशिएटिव्ह लॉन्च केलेली आहे, कोणासाठी, अंडरवर्ल्ड नाही, अंडर प्रिव्हिलेज अंत्योदया फॅमिलीसाठी. तर असे स्कीमवर जनरली प्रश्न विचारतात, जे दुसऱ्या राज्यातले आहेत त्यांचे खूप जास्त ऑब्जेक्टिव्ह वगैरे खोदून खोदून विचारणार नाही, त्यांचे फॅक्ट वगैरे विचारणार आहे, फक्त कोणत्या राज्याची आहे तेवढं विचारतील, किंवा एखादी ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात. ठीक आहे, तर ही जी सफल स्कीम आहे, ही जे अंडर प्रिव्हिलेजेड लोक आहेत त्यांच्यासाठी आहे, म्हणजे इव्हन वुमेन एम्पॉवरमेंटसाठी वगैरे पण आहे. खूप ब्रॉड लेवलची स्कीम आहे, जी सफल स्कीम. तर हे जी दिसत आहे म्हणजे काय, गोवा नाही तर गुजरात असणार आहे. तर गोवा आणि गुजरात पैकी याचा आन्सर आहे गुजरात. गुजरात गव्हर्नमेंटनी ही स्कीम काढलेली आहे. ठीक आहे, गुजरात. इव्हन आपण सफल जरी म्हटलं तर मराठी शब्द नाही ना सफल, सफल हो गया, हिंदी हिंदी येऊ शकतं ते, तर हे नसणार आहे, महाराष्ट्र तर नसणारच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर
द 2024 चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड इन द लाईफ टाईम अचीवमेंट कॅटेगरी वॉज अवॉर्डेड टू हुम, म्हणजे कोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड हा काय म्हणतात UNEP देतं, युनायटेड नेशनची एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन जे काही आहे ते UNEP हे ऑर्गनायझेशन आहे ती देते चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड. तर हा इम्पॉर्टंट आहे कारण की हा एका अशा व्यक्तीला मिळाला होता की ज्यांनी म्हणजे जे वेस्टर्न घाटची कमिटी वगैरे बसली होती त्यांच्या खाली, त्यांनी खूप मोठं कार्य वगैरे केलं आहे एन्व्हायरमेंटसाठी वगैरे. तर त्यांच्या याच्या म्हणजे त्यांच्या त्या कार्यासाठी त्यांना हा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड मिळालेला होता. आणि हा सेम अवॉर्ड आहे हा परत आपल्या यावर्षी पण एका इंडियनला मिळालेला आहे, तर म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे ज्यांना मिळालं माधव गाडगीळ आहे त्यांचा आन्सर, तर हे जे माधव गाडगीळ आहे ह्यांचा ह्या वर्षी मृत्यू पण झालेला आहे. तर ते यांच्याविषयी आपण डिटेलमध्ये जेव्हा आपण त्यांचा मृत्यू जेव्हा कव्हर करू त्याच्यामध्ये करू आपण. पण ह्याचे आन्सर डॉक्टर माधव गाडगीळ आहे. आणि ज्या सुप्रिया साहू आहेत त्यांना 2025 साठीचा मिळालेला आहे. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, 24 साठीचा पण आणि 25 साठीचा पण इम्पॉर्टंट आहे. सुप्रिया साहू यांना 24 साठी मिळालेला आहे, सॉरी 25 साठी मिळालेला आहे. लाईफ टाईम साठी नव्हतं मिळालेलं आहे ना, तसं नॉर्मल कॅटेगरी होती. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर उत्तर नाही दिलं, हा खाली दिलंय. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स रिगार्डिंग 38th नॅशनल गेम्स 2025 किंवा 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 संदर्भात खालील योग्य विधानांची ओळख पटवा. तर ह्याच्यातलं पहिलं आहे, ही स्पर्धा उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आली होती. बरं ठीक आहे, माहित नसेल आपल्याला. या स्पर्धेची संकल्पना किंवा थीम ग्रीन गेम्स, हे बघा ग्रीन गेम्स अशी होती. त्यानंतर महाराष्ट्राने 68 सुवर्ण पदकांसह प्रथम क्रमांक मिळवला. ठीक आहे, या स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 201 पदके जिंकली. आता बघा इथं, जर आपल्याला ह्याच्यातलं काहीच माहित नसेल, तसं तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्याविषयी माहितीच पाहिजे आपल्याला पूर्ण टोटल. जर काहीच माहिती नसेल आणि आपल्याला तुक्का मारायचंच आहे, तर काय मारायचा की हे बघा इथं महाराष्ट्र आहे, इथं महाराष्ट्र आहे आणि दोन सिमिलर फॅक्ट दिले आहेत. ठीक आहे, सिमिलर प्रथम क्रमांक आणि एकूण टोटल पदक, बदक नाही पदक, नाही तर म्हणाल की PV सिंधू बदक घेऊन गेली घरी, तसं नाही सॉरी. तर महाराष्ट्राने 68 सुवर्ण पदकांसह प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 201 पदकं मिळवली. तर हे जर दोन फॅक्ट्स असे असतील तर ह्या दोन पैकी एक बरोबर किंवा एक चुकीचं असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. कधी म्हणतोय, जर आपल्याला काहीच माहित नाही तर असे तुक्के मारायचे. ठीक आहे, कळलं. तर आता समजा ह्याच्यापैकी एक बरोबर एक चुकीचं आहे, तर काय आहे, ABC आणि ABD हे C आणि D सोबत नाही पाहिजे. ABC ठीक आहे, ABD ठीक आहे, ए ए बी सी डी इथं सोबत आहे तर हे नसणार आहे. ACD सोबत आहे हे हे नसणार आहे. तर हे दोन तर आपले याच्यातून म्हणजे एलिमिनेट करू शकतो. तर ह्या दोनपैकी एक काहीतरी तुक्का मारू शकतो आपण. बट हे गोष्ट आपल्याला माहितीच पाहिजे. आता ही जी स्पर्धा आहे ही उत्तराखंड इथं आयोजित करण्यात आली होती. हे बरोबर आहे, उत्तराखंडमध्येच आयोजित करण्यात आली होती. आणि ह्याचं जे हे होती काय म्हणतात घोषवाक्य, ते शिखर टाईप काहीतरी होतं. तर बघू आपण पुढे काहीतरी काय होतं ते, आणि ते कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. त्यानंतर या स्पर्धेची संकल्पना किंवा थीम ग्रीन गेम्स अशी होती. हे पण बरोबर आहे, कारण की आता तिथली जी पदकं होती, ती पदक किंवा जे मेडल्स होते ते मेडल्स जे ई वेस्ट आहे, ई वेस्ट पासून बनवण्यात आले होते. म्हणून त्याला, आणि ज्या लोकांना पदकं मिळाली, जेवढे पदकं मिळाली तेवढे झाडं लावण्यात येणार होती. म्हणून ह्याची थीम होती ग्रीन गेम्स. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि मोदीजींनी पण ह्या गेम्सला हजेरी लावली होती, म्हणून इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राने 68 सुवर्ण पदकांसह प्रथम क्रमांक मिळवला होता. आता इथे एक गोष्ट चुकीची आहे. प्रथम क्रमांक असा नव्हता. कशाचा होता? पदकं सगळ्यात जास्त मिळवली होती. पण सुवर्ण पदकं महाराष्ट्राला कमी होती सेनापेक्षा. सेना किंवा जे आपले सर्व्हिसेसचे हे असतात नाही का, जे आपल्या सर्व्हिसेस असतात, तर त्या सर्व्हिसेसचे प्लेयर्स त्यांना सगळ्यात जास्त पदकं मिळाली होती 68. महाराष्ट्राला फक्त 54 मिळाली होती आणि महाराष्ट्र सेकंड क्रमांकावर होता. पण जर हे बघायला गेली पदकं बघायला गेली तर महाराष्ट्राची पदकं 201 होती, हायेस्ट पदकं होती सगळ्यात जास्त. ठीक आहे, बघू आता ते कसे आहे. तर ह्याच्यावरून आपलं ऑप्शन काय, सी तर नाहीये, तर सी नाहीये, सी नाहीये, सी नाहीये. आन्सर हे आपलं ABD आहे. ठीक आहे, तर हे बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 38, त्याच्यामध्ये उत्तराखंड पहिला होता. घोषवाक्य संकल्प से शिखर तक. शिखर तक, शिखर कसं लक्षात ठेवलं होतं आपण, कारण की ते उत्तराखंडमध्ये आहेत, उत्तराखंडमध्ये हिमालय आहे म्हणून शिखर. तर हे असं आपण लक्षात ठेवलं होतं. त्याच्यानंतर याची ग्रीन गेम्स होती, का बरं होती ते तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर मॅस्कॉट, हे पण इम्पॉर्टंट आहे. कोण? मौली. मौली, तर हा जो होता हा स्टेट बर्ड ऑफ उत्तराखंड आहे. हा UPSC साठी फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर चॅम्पियन, म्हणजे ही जी जे चॅम्पियन होते ते कोण होते? सेना, स्पोर्ट्स सर्व्हिसचे जी असते ना, किंवा जे सेना दल असते, तर त्यांना सगळ्यात जास्त
गोल्ड मिळाली होती आणि पदकं थोडी कमी होती, 121 होती. महाराष्ट्राला 201 मिळाली होती, पण गोल्ड 54 होते. तर ह्याच्यावर प्रश्न विचारतात, गोल्ड किती मिळाले? बाकी ब्रॉन्झ वगैरे करायची काही गरज नाही. त्यानंतर रँकिंग बघायला गेलं तर पहिल्या नंबरला सेना, नंतर महाराष्ट्र, हरियाणा, एमपी. बाकी लक्षात ठेवायची गरज नाही, हे 2 तरी लक्षात ठेवा. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द प्रिन्सिपल सेक्रेटरी टू, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव 2 किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी 2 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती. आता ही इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की प्रधान सचिव 2, अरे आन्सर नाही दाखवलं पाहिजे तुम्हाला. हा, तर प्रधान सचिव 2 ही जी हे जे पद आहे, हे पद खास एका व्यक्तीसाठी बनवण्यात आलं. ठीक आहे, आता ती व्यक्ती कोण होती ते बघू. आता तर झालं काय, आरबीआयचे ते आधी गव्हर्नर होते आणि त्यांना आरबीआयचे गव्हर्नर काढून ही पद देण्यात आलं. ठीक आहे, तर बघू आता ते संजय मल्होत्रा हे आहेत आता सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर, आणि हे शक्तिकांत दास हे आधी आरबीआयचे गव्हर्नर होते, त्यांच्या जागी संजय मल्होत्रा आलेले आहेत. आणि आरबीआयचे गव्हर्नर हे आधी होते आणि त्याच्या जागी आता हे बनलेत प्रिन्सिपल सेक्रेटरी 2. ठीक आहे, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. शक्तिकांत दास प्रिन्सिपल सेक्रेटरी 2 झाले. ते काही पण बनवू शकले असते, म्हणजे काय उपप्रधान बनवू शकले असते, व्हाईस प्रधान बनवू, काही पण बनवू शकले असते, पण नाही, त्यांना प्रधान सचिवच बनवायचं होतं. तर हे शक्तिकांत दास प्रधान सचिव झालेले आहेत. आता इथे रंजना देसाई पण दिसत असतील, ह्या पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता डिलिमिटेशन कमिशन वगैरे आहे, त्यासाठी पण त्यांची कमिटी बसली आहे. आणि मग हे तुम्हाला हे सांगितलं होतं युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर त्यासाठी पण रंजना देसाई कमिटीच होती. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं संजय मल्होत्रा हे शक्तिकांत दास यांच्या जागी आले होते, म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर झाले आहेत, आणि शक्तिकांत दास हे मोदींचे सचिव झालेले आहेत, आणि पहिल्यांदाच हे पद निर्माण करण्यात आले. आणि प्रधान सचिव एक कोण आहे, मिश्राजी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नमस्ते स्कीम, हे न्यूजमध्ये खूप जास्त होती, म्हणजे पूर्ण वर्षभरच न्यूजमध्ये होती. आणि हे कोणाशी रिलेटेड आहे, कोणत्या ग्रुप ऑफ वर्कर्सशी रिलेटेड आहे ते विचारलंय. अलीकडेच बातम्यांमध्ये आलेली नमस्ते योजना खालीलपैकी कोणत्या कामगार गटाशी संबंधित आहे? आता ह्याच्यावर ऑलरेडी बऱ्याचदा प्रश्न विचारून झालेले आहेत एमपीएससी युपीएससी दोन्हीमध्ये. तर आणि परत त्याची विचारायचे चान्सेस आहेत, कारण की 2026 ला ह्याची म्हणजे जो काळ होता कार्यकाळ तो संपण्याचे चान्सेस आहेत, बट ते एक्सटेंड करतीलच. तर म्हणजे ऑलरेडी जे ऑफिशियल होते 2026 ला संपणार आहे. ठीक आहे, तर काय आहे, एक डोमेस्टिक वर्कर, गिग वर्कर्स, सॅनिटेशन वर्कर्स आणि ओल्ड एज वर्कर्स. आता नमस्ते योजना म्हणजे ओल्ड एजचा काही संबंध बनत नाही ना. तुम्ही कधीतरी ऐकलं की म्हणजे एखादी ओल्ड एज वर्कर्स आहेत तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काहीतरी स्कीम काढते. उलट जे ओल्ड एज आहेत त्यांच्यासाठी पेन्शन स्कीम वगैरे काढत असते. तर ओल्ड एज वर्कर नसणारच आहे. ठीक आहे, सॅनिटेशन गिग नाही तर डोमेस्टिक वर्करसाठी पण असं म्हणजे मी तर कधी ऐकलं नाहीये, तर हे पण नाहीये. आता दोन पैकीच एक आहे, गिग वर्कर्स नाही तर सॅनिटेशन वर्कर्स असणार आहे. त्याचा आन्सर आहे सॅनिटेशन वर्कर. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता ही स्कीम काय बघून घेऊ. आता ही स्कीम आहे नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम. दिसत आहे सॅनिटेशन इकोसिस्टीम नमस्ते मेकॅनाइज्ड, म्हणजे काय करत आहेत की आता हे जे काय म्हणतात त्याला, ह्यांना मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स म्हणतात, की जे डायरेक्ट गटरमध्ये वगैरे उतरून जे काम करतात, ते गाळ वगैरे काढायचे, म्हणजे अनप्रोटेक्टेड जातात. लय वाईट असते ते, गुगलवर इमेजेस टाकले ना, लय भयानक असतं. ठीक आहे, तर ह्याच्यात त्यांचे मृत्यू वगैरे पण होतात, म्हणून गव्हर्नमेंटने ही स्कीम काढली होती. तर ह्या स्कीमवर तो प्रश्न होता आजचा. तर ही मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसची स्कीम आहे, 3 वर्षासाठी आहे, 2023-24 पासून तर 25-26 पर्यंत, म्हणजे ह्या वर्षीपर्यंत. आता ह्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, की जे पण सॅनिटेशन वर्कर्स आहेत तर त्यांचे शून्य मृत्यू व्हायला पाहिजे, म्हणजे एकही मृत्यू नसायला पाहिजे. आता मृत्यू कसे नाही होणार, की त्यांना मशीन वगैरे द्यायचं, प्रोटेक्शन किट वगैरे द्यायचं. ठीक आहे, त्यांना स्किल्स द्यायचे, त्यांचा युज ऑफ मशीन, डायरेक्ट कॉन्टॅक्ट तोडायचा आहे, सेल्फ हेल्प ग्रुप बनवायचे त्यांचे, आणि त्यांना बाकीचे अल्टरनेट, आता समजा त्यांना मशीन दिले तर काही सगळ्यांनाच काम नाही मिळणार ना, तर काही जण ज्यांना काम नाही मिळत तर त्यांना वेगळे लिव्हलीहूड द्यायचे. तर असे आहे हे इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्याच्यानंतर ते सांगितले तुम्हाला की हे एकदा वाचून घ्या त्याचे कंपोनंट काय काय. तर बाकी हे सगळं लेक्चरमध्ये चांगलं कव्हर केलं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मग नमस्ते स्कीम कोणासाठी आहे, जे सॅनिटेशन वर्कर आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर इन डिसेंबर 2024 who became the youngest female in the world to climb highest peaks in all 7 continents. बघा काय म्हणताय, डिसेंबर 2024 मध्ये सर्व 7 खंडांमधील सर्वात उंच शिखरे 7 समिट्स चढणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरली? आता 7 समिट चॅलेंज नावाचं एक हे असतं, की काय म्हणतात, की जेवढे 7 आपले कॉन्टिनेंट्स आहेत माहिती आहे आपल्याला 7 खंड, तर त्या 7 खंडात जे सगळ्यात हायेस्ट माउंटेन पीक आहेत, जसं हिमालयामध्ये कोणतं आहे, माउंट एव्हरेस्ट, तर असे प्रत्येक याच्यात, युरोपमध्ये एल्ब्रुस आहे, तर असे प्रत्येक खंडामध्ये तिथे चढायचंय, त्यांना चढाई करायची आहे. तर
असे 7च्या 7ही कॉन्टिनेंट नेटमध्ये जे चढतात तर त्यांना म्हणतात 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी. आता अशी यंगेस्ट महिला सर्वात तरुण ती इंडियन होती ना, मुंबईची होती ती ऍक्च्युली. तर काम्या कार्तिकेयन हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. आता दिव्या देशमुख हे चेस प्लेअर आहे. आता हे पण इम्पॉर्टंट आहे, ही पण न्यूज मध्ये होती, इम्पॉर्टंट आहे दिव्या देशमुख. प्रियंका इंगळे ही होती, आता खो खो स्पर्धा झाली होती इंडियामध्ये पहिली खो खो वर्ल्ड कप, तर त्याची ही महिलेची कॅप्टन होती. ठीक आहे. त्याच्यानंतर इमा श्रेविन. आता काय झालं होतं की ही काम्या कार्तिकेयन आहे, ही म्हणजे यंगेस्ट झाली होती ना, त्याच्यानंतर 2-4 महिन्यातच ही यंगेस्ट झाली. इमा श्रीविन काय 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी. बट आता याच्यात एक ट्विस्ट काय होतं की हिनी आता माउंट एल्ब्रुस आहे युरोपमध्ये, ते चढाई करायच्या ऐवजी दुसरं कोणतरी चढाई केली होती, काहीतरी पॉलिटिकल रिझन्स होते त्याच्यामुळे. तर ही म्हणजे हे जो क्वेश्चन विचारला ह्या क्वेश्चन मध्ये ही बसत नाही. ती जगातील सर्वात उंच शिखरे कंप्लीट करणारी काम्या कार्तिकेयनच आहे. बट जर 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी जर म्हटलं तर इमा श्रेविन आहे. ठीक आहे. थोडं डिबेटेबल आहे पण हेच आन्सर आहे, काम्या कार्तिकेयन. त्याच्यानंतर अं, हं, हं. अचिंता शरद कमल ए 5 टाइम्स ऑलिम्पिक प्लेयर रिटायर्ड इन म्हणजे काय म्हणताय की 5 वेळा ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेले अचिंता शरद कमल 25 मध्ये निवृत्ती घेतली आहे त्यांनी. आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सिंपल प्रश्न आहे. अचिंता शरद कमल आणि कोणतं खेळ आहे ते सिंपल विचारलंय. बॅडमिंटन, टेबल टेनिस, खो खो आणि कबड्डी. आता आपल्याला काय वाटेल की खो खो आणि कबड्डी सिमिलर खेळ आहे, त्या दोन पैकी शरद कमल हे असू शकतं. ठीक आहे. पण नाही. आता आपल्याला काय करायचं आहे की जो प्रश्न आहे, प्रश्न आपल्याला आधीपासून ते शेवटीपर्यंत 5 पासून तर आहेत पर्यंत एकदम इझिली समजून उमजून वाचायचं आहे. आपण जरी फास्ट असतो म्हणून हे प्रॅक्टिस याचीच करायची आहे आधीपासून, की एकदम समजून उमजून वाचायचं की जेणेकरून आपण पेपरमध्ये सगळं आधीपासून वाचू. तर 5 वेळापासून तर आहेत पर्यंत वाचायचं आहे. 5 वेळा ऑलिम्पिकमध्ये. आता इथे आपल्याला दिसलं ऑलिम्पिक. तर खो खो आणि कबड्डी हे सिंपल जनरल नॉलेज आहे की खो खो आणि कबड्डी ऑलिम्पिकमध्ये नाहीये. जनरल नॉलेज आहे. असं काही माहित नसेल तर काही इश्यू नाही, कारण की मला पण आधी माहित नव्हतं, आता अभ्यास करता करता माहिती आहे मला. तर खो खो आणि कबड्डी तर ऑलिम्पिकमध्ये नसतातच, पेपरमध्ये चालूच असतं हे. तर हे दोन तर असेच कटले. उरले काय? बॅडमिंटन आणि टेबल टेनिस. आता बॅडमिंटनचे आपल्याला टॉपचे प्लेयर्स माहित आहे, जसं की पी सिंधू आहे, नंतर अमर्त्य सेन, अमर्त्य सेन नाही, काय नाव आहे त्याचं, लक्ष्य सेन आहे, त्याच्यानंतर सायना नेहवाल वगैरे आहेत. तर हे प्लेयर्स बॅडमिंटनचे आहेत. तर हे आपल्याला माहिती आहे. आणि जर ह्यांनी 5 वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेला आहे तर किती टॉपचा प्लेअर असणार आहे, खूप हाय लेवलचा प्लेअर असणार आहे, खूप मोठा प्लेअर असणार आहे. तर बॅडमिंटनचा जर असता आणि बॅडमिंटनचे टॉप प्लेअर आपल्याला माहित आहे, तर हा नसणारच आहे बॅडमिंटनचा. ठीक आहे. तर मोस्ट प्रोबेबल आन्सर काय आहे? टेबल टेनिस. आणि तेच आन्सर आहे त्याचं, टेबल टेनिस. ठीक आहे. असंच आपल्याला सोडवायचं असतं. तर हे बघा, अचंता शरद कमल भारतात टेबल टेनिसचा दिग्गज. आता दिग्गज म्हणजे काय? खूप हाय लेवलचा दिग्गज आहे, म्हणजे टॉप लेवलचा प्लेअर होता. जसं की आता विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर वगैरे होते आपल्या इंडियाचे जसे दिग्गज होते क्रिकेटचे. तसं हा टेबल टेनिसचा दिग्गज आहे. हा म्हणजे पूर्ण वर्ल्ड लेवलला त्याची रँक 39 होती, म्हणजे टॉप 1, 2, 3, 4 मध्ये नव्हती. बट स्टील मोठा प्लेअर आहे हा. आणि मार्च 2025 मध्ये त्यांनी निवृत्त झालेला आहे. 5 वेळा ऑलिम्पिक्स खेळलेला आहे. अर्जुन ध्यानचंद आणि पद्मश्री वगैरे मिळालेले. तर ह्या पुरस्कारमुळे पण हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि 7 वेळा गोल्ड मिळालेला आहे. आता ह्याला आपण लक्षात कसं ठेवलं होतं? टेबलवरचा कमळ. टेबलवरचा कमळ. टेबल म्हणजे टेबल टेनिस, कमळ म्हणजे कमल. अचिंता शरद कमल. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट प्लेअर आहे. नाव लक्षात ठेवा. अचिंता शरद कमल, टेबलवरचा कमळ. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स रिगार्डिंग राजगोपाल चिदंबरम. आता हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे होती. आणि म्हणजे ह्यांची डेथ झाली आहे. आणि जशी स्वामीनाथन ह्यांच्यावर जसा प्रश्न आला होता 5 स्टेटमेंटचा, सिमिलर क्वेश्चन मी इथे फ्रेम केलेला आहे. ठीक आहे. असा प्रश्न सेम सिमिलर प्रश्न आलेला होता. सिमिलर हे जे 5 ऑप्शन दिले आहेत किंवा 5 स्टेटमेंट दिले आहेत, तसेच 5 ऑप्शन आलेले होते. तर तसंच मी हा प्रश्न विचारलेला आहे. बघू आता काय म्हणताय. कारण की हे जे राजगोपाल चिदंबरम आहे, ही खूप मोठी पर्सनॅलिटी होती, खूप इम्पॉर्टंट होती आपल्यासाठी. आणि त्याचं डायरेक्ट पीआयबीला त्यांनी सेपरेट हे पण दिलेला, पेज पण दिलेला त्यांनी, ह्यांची जेव्हा डेथ झाली होती तेव्हा. तर म्हणून इम्पॉर्टंट आहे. तर पीआयबीच्याच डेटावरून सांगितलेलं आहे. हे बघा, ही वॉज बॉर्न इन चेन्नई. आता हे कोण होते? हे होते म्हणजे आपले जे पोखरण वगैरे होतं, जे आपली न्यूक्लिअर टेस्ट केली होती पोखरण वन इंदिरा गांधीच्या काळात, तर त्या काळात पण हे त्याचे मेंबर होते. आणि 1998 ला आपण पोखरण 2 केली होती, जे न्यूक्लिअर टेस्ट होती, सेकंड न्यूक्लिअर टेस्ट पोखरणमध्ये. तर ती पण त्याचे हेड, त्याची एक कमिटी होती, त्याचे हेड हे चिदंबरम होते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे खूप जास्त इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे. हे बघा, ही वॉज बॉर्न इन चेन्नई. ठीक आहे, असू शकतात. ही वॉज एज्युकेटेड फ्रॉम ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे. ही वॉज प्रिन्सिपल
सायंटिफिक ऍडवायझर टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फ्रॉम 1 ते 18. म्हणजे काय म्हणतात 2001 पासून तर 18 पर्यंत भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार होते, प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर. ठीक आहे, असू शकतात. त्याच्यानंतर 1998 मध्ये पोखरण 2 अणु चाचण्या दरम्यान त्यांनी अणु ऊर्जा विभागाच्या पथकाचे नेतृत्व केले होते. आता ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ही खूप मोठी पर्सनॅलिटी आहे, तर ही गोष्ट ऍटलीस्ट माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1998 मध्ये त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता ही जी डी आहे हे तर माहितच आहे आपल्याला, तर जिथं जिथं डी आहे ते असणारच आहे. आता हे ऑप्शन बघितले तर ह्याच्यापैकी आपल्याला एवढं लक्षात येईल की ह्याच्यापैकी एकच गोष्ट चुकीची आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे. तर डी, डी आणि डी हे 3 तर बरोबर आहे, म्हणजे हे तर नसणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यापैकी ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की हो, त्यांचा जन्म चेन्नई इथंच झाला होता, पण त्यांचं जे शिक्षण आहे ते फक्त इंडियामध्ये IISc बँगलोर तिथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. तर ऑक्सफर्डमध्ये नाहीये त्यांचं शिक्षण. त्याच्यानंतर आणि जे आपण MS स्वामीनाथनचा प्रश्न होता, तिथं पण त्यांनी हाच स्टेटमेंट चुकवलं होतं. त्यानंतर 2001 ते 18च्या दरम्यान भारत सरकारचे ते प्रधान वैज्ञानिक सल्लागार पण होते. तर हे पण बरोबर आहे. आणि पोखरणचं हे माहितीच आहे आपल्याला. पोखरण 1 ला पण होते ते ॲज अ मेंबर आणि इथे ते ॲज अ हेड होते. नेतृत्व केले होते त्यांनी. आणि लोकमान्य टिळक पुरस्कार पण प्रदान करण्यात आला होता. तसे पुरस्कार वगैरे त्यांच्याविषयी माहिती पाहिजे आपल्याला. इम्पॉर्टंट आहेत. तर हे बघा, पद्मविभूषण 1999 ला मिळालं होतं. पद्मश्री पण मिळालेलं आहे त्यांना. चेन्नईमध्ये जन्म झालेला आहे आणि भाभा मध्ये त्यांचं म्हणजे तिथे त्याचे डायरेक्टर होते. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये ते डायरेक्टर होते. त्यानंतर ते जी परमाणु ऊर्जा कमिटी होती त्याचे पण ते हेड होते. आणि तुम्हाला जे मगाशी हे ऑप्शन होतं 2001 ते 18च्या दरम्यान भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार, तर ते हे होते. आणि पोखरण 2 चे पण हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. क्रिस्टलोग्राफी वगैरे हे तुम्ही वाचून घेऊ शकता. टिळक पुरस्कार, CV रमण पुरस्कार पण यांना मिळालेला आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट होते ते. त्याच्यानंतर हा, मत्स्य 6000 ए कटिंग एज सबमर्सिबल. मत्स्य 6000 हे अत्याधुनिक पाणबुडी स्वरूपाचे वाहन आहे. तर त्याच्यात किती मानवांना सामावून घेण्याची क्षमता आहे. ठीक आहे. आता मत्स्य 6000 हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे समुद्रयान मोहीम होती, तर त्याचा हा पार्ट आहे. ठीक आहे. तेव्हा आपलं डीप ओशन मिशन आहे, त्याचा हा पार्ट आहे. मत्स्य 6000 खूप जास्त इम्पॉर्टंट ते मिशन आहे. खूप जास्त पूर्ण वर्षभर न्यूज मध्ये होतं, म्हणून ह्याच्यावर प्रश्न बनतो. तर मत्स्य 6000 हे आपण बनवलेलं आहे आणि बनवणं चालू आहे. अजूनही बनवणे चालू आहे. तर मोस्टली 2026 किंवा 27 मध्ये कम्प्लीट होईल हे बनवून. तर हे 3 लोकांसाठी बनवल्या जात आहे. ठीक आहे. 6532. तर ह्याचा आन्सर आहे 3. 3 लोकांसाठी बनवल्या जात आहे. हे बघा इथं सांगतोय. समुद्रयान मोहीम आहे. समुद्रयान मोहिमेचा मत्स्य 6000 हा पार्ट आहे. हे समुद्र सबमर्सिबल किंवा समुद्रकुपी आहे. आता ही जी मत्स्य 6000 आहे, ह्याचं 6000 म्हणजे काय? 6000 मीटर डीप आतमध्ये जाऊ शकतं. म्हणजे 6 किलोमीटरच्या आत समुद्रात एवढं जाऊ शकतं. आता ह्याचं काम काय आहे? जे मेटॅलिक नोड्यूल्स वगैरे असतात त्याच्या जमिनीच्या आतमध्ये, हे बघा इथे दिसत असेल. हे मेटॅलिक नोड्यूल्स असतात जमिनीच्या आतमध्ये. तर ह्यांना काढायचं. आता पॉलिमेटॅलिक नोड्यूल्स म्हणजे काय? की बरेचसे मेटल्स एकत्र येऊन असे आपले जे बटाटे वगैरे असतात ना, त्याच्या एवढे असे गोळे होऊन एकत्र असतात कुठं समुद्राच्या खाली. तर ते आपल्याला काढायचे आहेत. त्यासाठी आणि ही जी बायोडायव्हर्सिटी वगैरे आहे, तर त्याचं ते बघायसाठी क्लायमेट चेंजचा वगैरे काय इश्यू येतोय का, ते सगळं बघायसाठी समुद्रयान मिशन आहे आणि मत्स्य 6000 त्याची एक मशीन आहे. ठीक आहे. तर सेम आहे. हे बघा 3 मानव बसू शकतात. 6000 मीटर खोल समुद्र जाऊ शकतं आणि 600 बार प्रेशर सहन करू शकतं. तसं इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स लॉन्च ब्लू घोस्ट मिशन. आन्सर का दाखवतोय. हा, चंद्र अन्वेषणासाठी किंवा लुनार लुनार ऑपरेशनसाठी किंवा एक्सप्लोरेशनसाठी ब्लू घोस्ट मिशन 1 कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केलेले आहे? सिंपल प्रश्न आहे. आणि अशा याच्यावर प्रश्न विचारतात. आणि हा जो ब्लू घोस्ट मिशन आहे, हा असा मिशन होता की पहिला कमर्शियल आणि सेकंड प्रायव्हेट असा मिशन आहे हा. म्हणून खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की जो चंद्रावर गेलेला आहे आणि एवढ्या दूर गेलेला पहिला असा प्रायव्हेटली, म्हणजे सेकंड प्रायव्हेट आहे ऍक्च्युअली आणि कमर्शियली फर्स्ट आहे. तर असं ह्याच्यावर प्रश्न विचारूचे चान्सेस खूप जास्त आहे. तर नासा हे तर प्रायव्हेट नाही आहे. फायरफ्लाय माहित नाही आपल्याला. युरोपियन स्पेस एजन्सी ही तर युरोपची आहे, म्हणजे नाहीच आहे प्रायव्हेट. त्याच्यानंतर जापानची जाक्सा ही पण प्रायव्हेट नाहीच आहे. तर उरलं काय आपलं फायरफ्लाय एरोस्पेस. त्यांचा आन्सर आहे फायरफ्लाय एरोस्पेस. ठीक आहे. आपल्याला एवढं जरी माहित असतं की हे प्रायव्हेट वाला आहे, तरी काम सुटलं असतं आपलं. फायरफ्लाय एरोस्पेस. असेच प्रश्न असेच हे ते काय म्हणतात ऑप्शन्स वगैरे ते क्रिएट करतात.
ब्लू घोस्ट आणि रेझिलियन्स, हे बघा, ब्लू घोस्ट प्रायव्हेट कंपनी फायरफ्लाय एरोस्पेस, ठीक आहे. रेझिलियन्स हे जपाननी केलं होतं चंद्रावर उतरण्यासाठी. दोन्ही सोबतच हे केले होते, जे स्पेस एक्सचं फॅल्कॉन लॉन्चर आहे त्यांनी दोन्ही सोबतच केले होते, ब्लू घोस्ट आणि रेझिलियन्स. इम्पॉर्टंट आहे, म्हणजे रेझिलियन्स लक्षात नसलं तरी चालेल, पण ब्लू घोस्ट तरी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चेअरमॅन ऑफ इंडियन इस्रो. जानेवारी 2015 मध्ये इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये सोमनाथ दिसत आहेत, तुहिन कांता पांडे आहेत, के सिवन आहे आणि व्ही नारायणन आहेत. आता तुहिन कांता पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत, ठीक आहे. आणि डॉक्टर सोमनाथ ह्यांच्या जागी आता डॉक्टर नारायणन आलेले आहेत. आणि सगळ्यात आधी म्हणजे सोमनाथच्या आधी हे डॉक्टर सिवन होते. हे बघा, इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन आणि सोमनाथ यांच्या जागी आलेले आहेत. तर हे पण इम्पॉर्टंट आहेत, पूर्ण वर्षभर न्यूजमध्ये असतात. आता इस्रो आहे, इस्रोमुळे ते हे पण न्यूजमध्ये असतात, ठीक आहे. आपण काही ना काही लॉन्च करत असतो. तसे आपले टोटल 25 प्रश्न झालेले आहेत. तर आता एक क्लॅरिफिकेशन आहे की हे जे लेक्चर घेतलं हे आहे आपल्या टेस्ट सिरीजचा पार्ट, आणि टेस्ट सिरीज हे पेड आपला जो कोर्स आहे त्याचा पार्ट आहे. आता पेड मध्ये ही टेस्ट सिरीज तर आहेच, इन्क्लुडेड आहे. बट आता बऱ्याच लोकांचे रिक्वेस्ट येत होते की फक्त टेस्ट सिरीज आहे का, तर येस, टेस्ट सिरीज पण आता अवेलेबल करून देतो. ही टेस्ट सिरीज आहे, टोटल 7 टेस्ट असतील, मिनी टेस्ट 25-25 क्वेश्चनच्या, आणि एक 2 फुल लेंथ म्हणजे 100-100 क्वेश्चनच्या 2 फुल लेंथ असतील. ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या फक्त 49 रुपीजला अवेलेबल करून देतोय. आणि जे पेड कोर्स आहे तो आता सध्याला 149 रुपयाला चालू आहे, तो पुढे वाढेलच. तर असे हे आपलं टोटल कोर्सचं हे आहे, शेड्यूल काय त्याला रूपरेषा आहे. तुम्हाला जर आणखी डिटेल्स पाहिजे असतील तर टेलिग्रामवर किंवा याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, ठीक आहे. चलो फिर, हे लेक्चर संपलं आहे आपलं. बाय.